काय ग अंवी, तू आज एवढी शांत का आहेस? सई, तुला कधी असं वाटलंय का की आपण खोटं बोलतो आणि नंतर आपल्या मनाला खूप त्रास होतो? म्हणजे काहीतरी मनात आहे तर. आज मी आईला खोटं बोलले. काय झालं? आईने मला बाजारातून वही आणण्यासाठी पैसे दिले होते, पण मी त्या पैशांनी मित्रमैत्रिणींसोबत आईस्क्रीम खाल्ली आणि आईला सांगितलं की दुकान बंद होती. मग आई माझ्यावर विश्वास ठेवून म्हणाली, ठीक आहे बाळा, उद्या घे. ते ऐकल्यावर मला अजूनच वाईट वाटावं लागलं, कारण तुझं मन तुला सत्य सांगत होतं. पण एवढंस खोटं बोलण्यात काय एवढं मोठं असतं? खोटं छोटं असो की मोठं, तो मनाला सतत बोचतच असतं. मी घरी आली तेव्हापासून सतत बेचैन आहे. माहिती आहे, प्रामाणिकपणा म्हणजे फक्त सत्य बोलणं नाही, तर चुकीची गोष्ट करण्याची संधी असतानाही योग्य मार्ग निवडणं असतं. पण काही वेळा सत्य बोलायला भीती वाटते. हो, कारण सत्य कठीण असू शकते, पण खोटं माणसाला आतून कमकुवत करते. तुला कधी खोटं बोलावंसं वाटलं नाही? वाटलं होतं. एकदा माझ्या हातून बाबाचा आवडता कप तुटला होता. मला खूप भीती वाटली. क्षणभर वाटलं खोटं बोलावं, पण शेवटी खरं सांगितलं. मग बाबा रागवले? थोडं रागवले, पण नंतर म्हणाले, चूक झाली तर चालेल, पण खोटं बोलू नकोस. माझी आई तशीच म्हणते नेहमी, कारण विश्वास ही खूपच मौल्यवान गोष्ट असते. एकदा तुटला ना तर पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. मला आता वाटतंय मी आईचा विश्वास तोडला. अजून नाही, पण तू आताही खरं सांगितलं नाही तर तू स्वतःपासून दूर जाशील. स्वतःपासून दूर? हो, प्रामाणिक माणूस रात्री शांत झोपू शकतो, कारण त्याला काहीच लपवायचं नसतं. आणि मी मात्र सतत अस्वस्थ आहे, कारण तुझं मन अजूनही चांगलं आहे. ते तुला चुकीची जाणीव करून देत आहे. पण आईला खरं सांगितलं तर ती दुखावेल ना. कदाचित थोडी नाराज होईल, पण तिला तुझा प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा वाटेल. खरं सांगायचं तर मला आईस्क्रीम खायचा अजिबात आनंद झाला नाही, कारण खोट्यावर उभा असलेला आनंद जास्त वेळ टिकत नाही. सई, तू इतकं छान कसं काय समजवते? कारण मला वाटतं प्रामाणिकपणा ही माणसाची खरी ओळख असते. आज मला समजलं की हुशार असण्यापेक्षा प्रामाणिक असणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. मार्क्स, पैसा, यश सगळं नंतर येते, पण चांगला माणूस होण्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो. मी आज घरी जाऊन आईला सगळं खरं सांगणार. आणि बघ, तुझं मन लगेच हलकं होईल. हो, कारण सत्य बोलायला धैर्य लागतं, पण त्यानंतर मनाला शांतता मिळते. ही झाली ना माझी खरी अन्वी. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खरं बोलणे नाही, तर स्वतःच्या मनाशी खरं बोलणे आहे. त्या दिवशी सईने एक संकल्प केला, नेहमी प्रामाणिक राहण्याचा.